हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सात्विक क्रिएशन. आज आपण पाहणार आहोत हळदी कुंकूसाठी आपण जे वाण देतो त्यासाठी मंगळसूत्र बनवणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डोरलं बनवण्यासाठी जे आपल्याला मटेरियल लागणार आहे, फ्लॉवर कॅप या पद्धतीच्या ग्रीन कलरचे मी ते हे घेतलेले आहे. क्रिस्टल 6 mm चे 2, गोल्डन बिंदी 2, खरबुजा मणी एवढे लागत नाहीत ॲक्च्युली, पण मी ॲडिशनल ठेवलेले आहेत. त्याचबरोबर या पद्धतीचे असे मिनी गंठण मिळतात. काळीपोतही यांना तुम्ही म्हणू शकता. आपल्याला लागणार आहे बोटा एवढी तार. 24 गेजची यूज केली तुम्ही तरी चालेल किंवा 20 गेज. त्याचबरोबर राऊंडर लागेल आपल्याला. सुरुवातीला आपल्याला तारेला राऊंड करून घ्यायचं आहे. तारेला असं या पद्धतीने राऊंड केल्यानंतर आपल्याला यामध्ये खरबुजा मणी ॲड करायचा आहे. खरबुजा मणी ॲड केल्यानंतर इथे मी फ्लॉवर कॅप टाकून घेते. त्यानंतर एक ग्रीन कलरचा क्रिस्टल, ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकल्यानंतर फ्लॉवर कॅपने आपण बंद करून घेऊया. आता यामध्ये याला म्हणतात गोल्डन बिंदी मणी, पाहू शकता या पद्धतीचे असतात, ते आपण टाकूया. मगाशी मी तुम्हाला मटेरियल ज्यावेळेस सांगत होते त्यावेळेस मी विसरले की आपण कोणतंही या जे डोरलं बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण पेंडंट ॲड करू शकतो. तर मी सध्या या पद्धतीचं पेंडंट घेतलं आहे. वेगवेगळे असतात, हे तुम्ही ठुशीसाठी किंवा कोल्हापुरी साजसाठी यूज करू शकता. याच्यामध्ये कमी मोठ्या साईज असतात. सिक्वेन्स पहा. पेंडंट ॲड केल्यानंतर पुन्हा आपण गोल्डन बिंदी मणी टाकून घेऊया. पुन्हा एकदा सेम फ्लॉवर कॅप, ग्रीन कलरचा क्रिस्टल, पुन्हा फ्लॉवर कॅपने हे बंद करून घ्यायचं. आणि लास्टला आपल्याला खरबुजा मणी पुन्हा एकदा ॲड करून घ्यायचं आहे. या पद्धतीने असं आलं पाहिजे. आता यामध्ये तुम्हाला जर हे ग्रीन कलरचा क्रिस्टल नसेल पाहिजे तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल. याच्या जागी जर तुम्ही पुन्हा एकदा खरबुजाच मणी ॲड केला तरीही चालेल, किंवा इथे ग्रीनच्या ऐवजी रेड कलर असं यूज केलं तरी, म्हणजे टाकून जर पाहिलं आणि तुम्हाला जर डिझाईन आवडली तर नक्की करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला हे क्लोज करायचं असतं, पण क्लोज करण्याआधी या पद्धतीने अशा हे ओपन करून घ्यायचं. आता ओपन केल्यानंतर इथे हे जे हुक आहे याच्यामध्ये आपल्याला हे असं घालून घ्यायचं. त्यानंतर मग आपण राऊंडरच्या साह्याने त्याला व्यवस्थित फिनिशिंगने क्लोज करणार आहोत. थोडंसं हे मोठं आहे म्हणून मी कट करून घेते, म्हणजे त्याचं व्यवस्थित आपल्याला राऊंड देता येईल. या पद्धतीने सेम दुसरे पण आता करून घेऊया. त्यासाठी हे जे मगाशी मी सुरुवातीलाच एक फोल्ड केलं होतं ते थोडंसं ओपन करायचं, हे हुक त्यामध्ये अडकवायचं आणि पुन्हा एकदा या पद्धतीने क्लोज करायचं. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. असं आपण डोरलं हे जे आहे मंगळसूत्र मिनी ते घरच्या घरी बनवू शकतो इझी पद्धतीने.
सेम तुम्हाला मी एक दुसऱ्या प्रकारचं दाखवते. जे दोन आपले पेंडंट घेतलेले आहे याचं मटेरियल सांगते. आपल्याला खरबुजा मणी लागणार आहेत. गोल्डन बिंदी 2 घेतलेले आहेत, राऊंडर, त्याचबरोबर मिनी गंठनचं जे काळी पोत असते ती, त्याचबरोबर या पद्धतीचे 2 पेंडंट लागतील आणि आपल्याला एक 22 गेजची तार लागेल. 22 गेजच्या तारेचा आपल्याला एक एवढा तुकडा लागेल, म्हणजे एवढं लागत नाही पण थोडंसं नेहमी जास्त सोडायचं. आता याला पहिल्यांदा आपण राऊंड करून घेऊया. 22च्या ऐवजी 20 गेजची तार यूज केली तरी चालेल किंवा 18 गेजही चालेल. 18 गेज थोडीशी जाड असते, मग जर एखादा मणी त्यातून बसला नाही तर इश्यू होतो, त्यामुळे नेहमी एक 20-22 यूज केली तरी चालते. आता यामध्ये सुरुवातीला आपण खरबुजा मणी टाकून घेऊया. गोल्डन बिंदी हे जे मणी आहे ते टाकून घेऊया. पुन्हा सांगते, गोल्डन बिंदी मणी टाकलेला आहे मी. आता इथे आपल्याला एक खरबुजा मणी ॲड करायचा. त्यानंतर हे पेंडंट ॲड करायचं. पेंडंट ॲड केल्यानंतर पुन्हा खरबुजा मणीने आपण हे क्लोज करून घेऊया. आता पुन्हा एकदा खरबुजा मणी मी टाकून घेते. सेम गोल्डन हे जे पेंडंट आहे हे आणि खरबुजा मणी, त्यानंतर गोल्डन बिंदी आणि त्यानंतर आपण हे क्लोज करू शकतो. आता इथे जर तुम्हाला एक वेगळं व्हॅरिएशन जर करायचं असेलच, जर आता तुम्हाला मी काढलं परत एकदा तुम्हाला दाखवते, कारण ते थोडंसं पेंडंट असं जवळजवळ येतं असं जर तुम्हाला वाटलंच तर याच्यामध्ये तुम्ही वेगळं व्हॅरिएशन करू शकता. म्हणजे एक सगळ्यात मोठा बिग साईजचा जो खरबुजा मणी आहे तो इथे ॲड करू शकता असा, आणि त्यानंतर तुम्ही या पद्धतीने पुन्हा क्लोज केलं तरी चालेल. आणि त्यानंतर लास्टला ही गोल्डन बिंदी. इथे जो मोठा मी खरबुजा मणी टाकला आहे त्याच्याऐवजी या पद्धतीचा एक आडवा मणी जो भेटतो गोल्डनचा तोही तुम्ही ॲड केला तरी चालेल, काहीच इश्यू नाही. आणि हे झाल्यानंतर आपण क्लोज करून घेऊया. आता थोडासा गॅप वाटतोय, गॅप वाटल्यानंतर हे चांगले दिसेल. थोडीशी तार जास्त झाली आहे म्हणून मी इथून आधी थोडी कट करून घेते. त्यानंतर आपल्याला आधी थोडंसं फोल्ड करायचं. त्यानंतर हे जे हुक असतं ते यामध्ये अडकवायचं. अडकवल्यानंतर हे या पद्धतीने असं क्लोज करायचं आणि हे वरच्या दिशेला घ्यायचं. सेम आता आपल्याला इकडं जे ओपन केलं होतं त्याला मी या पद्धतीने करते. याच्यामध्ये अडकवल्यानंतर या पद्धतीने, जर हे आता खाली गेलं माझं, आपण स्वतः वरती घेतलं तरी चालेल किंवा तार फिरवायची म्हणजे थोडक्यात. या पद्धतीने पाहू शकता तुम्ही. आता अजून एक मी तुम्हाला रेफरन्ससाठी तिसरं एक मी ऑलरेडी बनवलेलं होतं, तर तुम्ही तीही डिझाईन पाहू शकता. असं या प्रकारे यामध्ये फक्त खरबुजा मणी मी ॲड केलेला आहे, खरबुजा मणी आणि पेंडंट ॲड केलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही तिन्ही डिझाईन पाहू शकता. हे तुम्ही वाण देण्यासाठी घरच्या घरी बनवू शकता किंवा हळदी कुंकू किंवा तुम्हाला कोणत्या फंक्शनमध्ये म्हणजे घालायचं असेल तर हे नक्की तुम्ही वेअर करू शकता. खूप सुंदर दिसते, पाहू शकता तुम्ही.